नमस्कार, मी तृप्ती पालकर. बातमी बळीराजाची या कृषी विषयक बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे कोयना धरण विद्युत गृहाचं एका युनिट सुरू करण्यात आलेलं आहे. पूर्वेकडील सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. वाशिममध्ये भाजीपाल्याचे दर घसरल्यामुळे ग्राहकांना 40 ते 60 रुपये किलोनं विकली जाणारी फुलकोबी शेतकऱ्यांकडून 15 रुपये किलोनं घेतली जाते. यामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी 1 रुपयामध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सरकारकडून जारी करण्यात आली आहे. पूर परिस्थिती आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे वणी मतदारसंघातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र या नुकसानीची विमा कंपन्यांकडून अद्यापही पाहणी आणि पंचनामे झाले नाहीयेत. पीक विमा लवकरात लवकर द्यावा, अन्यथा यापुढे उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आला. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून उमरखेड तालुक्यातील लोहरा येथील एका 45 वर्षीय शेतकऱ्यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संतोष किसन शिंदे, वय 45 वर्ष असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली जाते. वाशिम जिल्ह्यात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचे दर मागील काही महिन्यांपूर्वी 20,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. पुन्हा शेतमालाच्या दरामध्ये घसरण सुरू झाली असून हळदीचे दर 10,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले. मात्र हळदीच्या दरात पुन्हा दरवाढ होत असल्याचं चित्र आहे. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामातील तूर येत्या महिनाभरामध्ये बाजारात दाखल होणार आहे. तुरीचा हंगाम जवळ आला असून बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मागील महिन्याच्या सुरुवातीला 13,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेले तुरीचे दर आता थेट 10,000 रुपयांपर्यंत घसरलेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हंगामापूर्वीच चिंतेचं वातावरण पसरलंय. शिवथर इथे रयत क्रांती संघटनेच्या वतीनं शासनाने काढलेल्या दूध दराच्या पत्रकाची होळी करून निषेध केलाय. शासनाने दूध दर 34 रुपये केला असताना दूध संघ 28-29 रुपये दरानं दूध खरेदी करत आहे. यामुळे याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आज शिवथर इथे शासनाने काढलेल्या GRची होळी करून निषेध व्यक्त केला गेला. नांदगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यामध्ये 35 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. नदी नाले कोरडे पडलेत, विहिरींनीही तळ गाठलाय. अनेक गावं, वाड्या, वस्त्यांवरती पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मराठवाडा नाशिक पाणी संघर्ष पेटलेला आहे. नाशिकमधून पाणी सोडण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध केलाय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही पाणी देण्यास नकार दिलाय. नाशिक जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याचं कारण देण्यात आलंय. नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना अभिप्राय दिलाय. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला पाहिजे तसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. खर्च जास्त, उत्पन्न कमी आणि त्यातही भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. सोयाबीनला सरासरी 5,000 रुपये एवढा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुधाचे दर पडल्यानंतर आता अहमदनगरच्या अकोले तालुक्यामधील शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. अकोले तालुक्यातील समशेरपुरा, कोतुळ, पिंपळगाव, खांड या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी दूध दराच्या आदेशाची होळी केलेली आहे. सरकार विरोधामध्ये घोषणा करत शेतकऱ्यांनी रस्त्यामध्ये दूध ओतून निषेध केला. आता कृषी विषयक बातम्या विस्ताराने पाहूयात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं प्रशासनाशी तडजोड करत मान्य केलेला दर चुकीचा आहे. शेतकऱ्यांचा यामुळे तोटा होत असून यावर्षीच्या ऊसाला पहिली उचल 3,500 रुपये मिळालीच पाहिजे अशी मागणी ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य सचिन नलवडे यांनी केली आहे. दुधाला 35 रुपये हमी भाव. या वर्षीचे आमची रयत क्रांती संघटनेची मागणी आहे FRP अधिक 500 रुपये पहिला हप्ता आणि मागील 500 रुपये या कारखानदारांनी द्यावे. आता आम्ही रस्त्यावर बसलोय. येणाऱ्या काळात रयत क्रांती संघटना या कारखानदारांच्या कारखान्यावर जाऊन कारखाने बंद केल्याशिवाय राहणार नाही. माझे सातारा जिल्ह्यातील कारखान्यांना आव्हान आहे, येत्या 5 दिवसांमध्ये जर तुम्ही आपले दर जाहीर केले नाहीत तर आम्ही तुमचे कारखाने बंद पाडू. राज्यातील अनेक भागामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी हंगामाला फटका बसलाय. पेरणीसाठी पोषक वातावरण आणि पुरेसं पाणी नसल्यामुळे अजूनही पूर्ण पेरणी झालेली नाहीये. रब्बी हंगामामध्ये पेरणी क्षेत्र कमी होत असल्यामुळे गहू, ज्वारी, हरभऱ्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये साधारण 4,50,000 हेक्टरवर रब्बी पीक घेतलं जातं. यामध्ये प्रामुख्यानं ज्वारी, गहू, हरभरा आणि उन्हाळी कांदा ह्या पिकांचा समावेश असतो. सुरुवातीचा मान्सून आणि परतीचा मान्सून दोन्हीही समाधानकारक न झाल्यानं जिल्ह्यातील रब्बी पिकांवरती त्याचा परिणाम जाणवू लागलाय. ज्वारीला मागणी वाढत असल्यानं ज्वारी क्षेत्रामध्ये वाढ झाली. मात्र गहू, हरभरा, उन्हाळी कांदा या पिकांची मात्र शेतकऱ्यांकडून अल्प प्रमाणामध्ये पेरणी झाली. या पिकांचं क्षेत्रही 50% कमी झालेलं पाहायला मिळतंय. गहू, हरभरा आणि कांदा या पिकांची डिसेंबर महिन्यापर्यंत पेरणी होत असल्यानं आणखी काही क्षेत्र या पिकांबाबत वाढेल असं कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाची आजच्या तारखेपर्यंत साधारणतः 51% पेरणी झालेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं पेरणी झालेल्या पिकांपैकी 1,52,000 हेक्टरपर्यंत रब्बी ज्वारीचा पेरा आहे. त्याखालोखाल 34,000 हेक्टरपर्यंत हरभऱ्याचा आहे आणि 31,000पर्यंत गव्हाचं 30,000 हेक्टरपर्यंत गव्हाचा पेरणी आहे. जसजसं कालव्यांना आवर्तनं सुटतील तसं गहू आणि हरभऱ्याचं अजूनही क्षेत्र वाढण्याची शक्यता जिल्ह्यामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये गव्हाचं सरासरी क्षेत्र हे 86,000 हेक्टर असतं. मात्र आतापर्यंत 34,000 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. तर हरभऱ्याची पेरणी 88,000 हेक्टरवरती होते. ती 34,000 हेक्टरवरती झालेली आहे. उन्हाळी कांदा 80,000 हेक्टरवर घेतला जातो. मात्र या कांद्याची लागवड केवळ 30,000 हेक्टरवरती झालेली आहे. प्रामुख्यानं दक्षिण भागामध्ये पावसाचं प्रमाण फारच कमी असल्यानं पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यांमध्ये रब्बी पिकाला फटका बसलेला असून या तालुक्यामध्ये रब्बीचा पेरा कमी प्रमाणात झालाय. 1 किंवा 2 पाण्यावर येणारी पिकं आहेत. मात्र ते पाणी देखील शेतकऱ्यांकडे नाहीये. 36% जरी पेरणी झालेले असले ना तरी उत्पन्न तेवढं निघणं मुश्किल आहे. कारण यावर्षी पावसाळा पण नाही आहे आणि थंडीचं वातावरण पण नाही. गव्हाला जे पोषक वातावरण पाहिजे ते नाही आहे आणि पेरणी खूप कमी झालेली. त्याच्यामुळे यावर्षी गव्हाचं उत्पन्न कमीच राहील. गहू कमी होणार, हे होणार, पाणी नाही. बऱ्याचशा इथून आमच्या नागरदेवळात 1 किलोमीटर गेलं पुढं तर लगे पाणी काही मळ्यात कमी आहे, काही मळ्यात जास्त आहे. कसं काय गहू निघणार? गहू निघणारच नाही ना. 1 किलोमीटर बी गेलं तरी पाणी कमी जास्त होतं इथालची इथं. त्यामुळे इथं बी गहू लई कमी आहे आमच्या इथं. कोणी पेरला, कोणी नाही पेरला असे. रब्बीचा मोठा पेरा होणारं क्षेत्र म्हणून अहमदनगर जिल्ह्याकडे पाहिलं जातं. मात्र अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळं जिल्ह्यामध्ये गहू, हरभरा पेरणी कमी झाल्यामुळं गव्हाचे दर हे गगनाला भिडण्याची शक्यता आहे. याचा फटका मात्र शेतकऱ्यांसह आता सर्वसामान्य जनतेला देखील बसणार आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये गहू, ज्वारीचे भाव उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी, अहमदनगर. मराठवाड्याला पाणी सोडण्यात येणार असा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात येतोय. बऱ्याच संघर्षानंतर हा जल्लोष साजरा करण्यात येतोय. सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत लाईव्ह जोडलेले आहेत. आपण पाहताय की मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं यासाठी लोकप्रतिनिधींनी आंदोलन केलेलं होतं, मोर्चा केलेला होता आणि त्यानंतर आता याला कुठेतरी यश आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील प्रत्येक क्षेत्राला जे आहे कुठेतरी पाणी मिळत नव्हतं. आपण या ठिकाणी पाहताय पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर या ठिकाणी फटाके फोडून जो आहे तो जल्लोष केला जात आहे. आपल्यासोबत या ठिकाणी त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी हा आंदोलन केलं होतं. त्यांनी काय सांगाल? त्या ठिकाणी मोर्चा केला, आंदोलन केलेलं आहे आणि त्यानंतर यश मिळालं, पाणी सोडण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलाय. विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जे 30 ऑक्टोबर रोजी जे पत्र दिलं होतं 8.6 TMC पाणी सोडण्याचं, त्याची आज अंमलबजावणी करण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं झालेलं आहे आणि माननीय कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार साहेबांनी आदेश देऊन आजच्या आज पाणी सोडण्याचे आदेश दिल्याबद्दल आम्ही सर्वप्रथम शासनाचं व तिरमनवार साहेबाचं या ठिकाणी स्वागत करतो. आपण स्वागत करताना या ठिकाणी आपण पाहता की हे जे कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांना मिठाई भरून जो आहे तो या ठिकाणी जल्लोष केलेला आहे. फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ती करण्यात आली आहे, फटाके फोडलेले आहेत
आणि या ठिकाणी जो काही उत्साह आहे तो मराठवाड्याचा उत्साह आहे, शेतकऱ्यांचा उत्साह आहे असं म्हणून जल्लोष केला जातो. त्यामुळं सर्वांचं लक्ष आता मराठवाड्याच्या पाण्याकडे लागून आहे आणि मराठवाड्याला कुठेतरी दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहताय एकमेकांचं तोंड गोड करून या आंदोलकांनी जे आहे या ठिकाणी एक आनंद जो आहे तो व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आता सर्वात प्रामुख्याने जर पाहायचं म्हटलं तर आता पाणी सोडल्याच्या नंतर किती दिलासा मिळतो हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. निश्चित सचिन, पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जल्लोष सुद्धा साजरा झालेला आहे. मात्र याआधी पाणी सोडण्याच्या प्रकरणावरून मोठा संघर्ष सुद्धा निर्माण झालेला होता. हे एकूणच प्रकरण काय होतं? आपण या ठिकाणी पाहताय हेच ते प्रवेशद्वार होतं. या त्या प्रवेशद्वारावर जे होतं काही दिवसांपूर्वी याच कार्यकर्त्यांनी याच आंदोलकांनी जे होतं त्या ठिकाणी शाई फेक केलेली होती, कारण पाणी हे सोडलं जात नव्हतं. त्यामुळे या आंदोलकांनी शाई फेकलेली होती. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी औरंगाबाद नावाच्या शेजारी काळी शाई पाहायला मिळते, कारण पाणी सोडलं जात नव्हतं. त्यामुळे या ठिकाणी जो होता त्या आंदोलकांचा आक्रमक पावित्र्य होता. मात्र अखेर शेतीसाठी जे काय ना ते पाणी मिळणार आहे, मराठवाड्याला पाणी मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहता की जल्लोष केला जातोय, फटाके फोडले जात आहेत आणि एकमेकांना मिठाई भरून जो आहे तो आनंदोत्सव साजरा केला जातोय. त्यामुळे मराठवाड्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. आणि या ठिकाणी जे आपण पाहता की हे जल्लोष करणारे जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी जमलेले आहेत आणि एकीकडे जो काही संघर्ष पेटलेला होता काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधी सुद्धा याच रस्त्यावर त्यांनी रास्ता रोको केलेला होता आणि तो आता कुठेतरी यशस्वी झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष करतायत आणि मराठवाड्यासाठी एक मोठी बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे का होईना या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे. निश्चित सचिन, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर आढाव्यासाठी. पुढली बातमी पाहूयात. राज्य सरकारनं धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले असताना भंडाऱ्यामध्ये मात्र बोटावरती मोजण्या इतकेच केंद्रावरती धान खरेदी सुरू झालेली आहे. अजूनही शेतकरी धान व्यापाऱ्यांना विकत असल्याचं चित्र भंडाऱ्यामध्ये दिसतंय. लोकशाही न्यूजनं धान खरेदी केंद्राचा मुद्दा उपस्थित केलेला होता. त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढत केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र अद्यापही अनेक केंद्रांच्या खरेदीचा प्रस्ताव पूर्ण झाला नसल्यामुळे काही केंद्र वगळता बहुतांश केंद्रांना धान खरेदीचे आदेश आलेले नाहीत आणि असं असताना सुद्धा अनेक केंद्रावरती शेतकऱ्यांना भूलथापा देण्यात आणि धानाची खरेदी करण्यात येत असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काळाबाजारी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पण ज्या संस्थेचं नाव सांगताय लाखांदूर तालुक्यातील संबंधित संस्थेबद्दल त्यांची फाईल आपल्या ऑफिसला सादर झालेली आहे. त्यांचा ID 2 दिवसामध्ये सुरू होईल. परंतु जर का खरेदी आदेश देण्यापूर्वी जर त्या संस्थेकडून शेतकऱ्याकडून धान घेतला गेला असेल तर त्याची चौकशी करून त्या संस्थेवर योग्य ती कारवाई केली जाईल. राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय असलेल्या दुधाचे दर मात्र दिवसेंदिवस ढासळत चाललेले आहेत. शासनाकडून हमीभावाचं परिपत्रक काढण्यात आलेलं असून देखील खाजगी दूध संघांकडून शेतकऱ्यांना शासनाच्या हमीभावाप्रमाणे दर मिळत नसल्यामुळे हमीभावाप्रमाणे दुधाला दर मिळावा यासाठी शिवधर्म फाउंडेशन यांच्या वतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. याविषयी शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी. शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळत नाही यासाठी शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थानच्या वतीनं इंदापूर तालुक्यामध्ये मिटिंग घेत आहेत आणि या मिटिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहेत. आपल्यासोबत शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल अण्णा, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून मिटिंग घेत आहेत, नक्की काय उद्देश आहे आणि दुधाचं काय काय शेतकऱ्यांची अवस्था आहे आता सध्या? आज शेतकऱ्यांची हालत खूप खराब आहे. तसं बघितलं तर जो दूध संघाचा जो रेट आहे 25-26 रुपये, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा त्याचा ही देखील निघत नाही, त्याचा खर्च देखील निघत नाही. आज राज्याची परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सगळ्यात जास्त खाजगी दूध संघ हे राष्ट्रवादीचे आहेत. असं असताना पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठे दूध संघ म्हणलं तर सोनाई आणि नेचर, हे दोन्ही संघ राष्ट्रवादीच्या फेवर मधल्या लोकांचा असताना माने परिवारातला एक फॅमिली मेंबर शेजारी असताना ताई म्हणतात की शेतकऱ्यांना दूध दर भेटून न्याय भेटला पाहिजे. हे असं झालं की बगल में चोर आणि शहर में डिंडोरा. अहो, त्याच माने परिवाराला जर तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांनी तुम्हाला आज एवढं मोठं केलेलं आहे, त्यांना बाकीच्यांपेक्षा 2 रुपये दर वाढवून द्या, तरी शेतकऱ्याला न्याय भेटेल ना. मला ह्या गोष्टीची भीती आहे की आज शेतकरी पिटून उठलेला आहे. आज त्याच्या लेकराबाळाच्या नरड्यातला घास तुम्ही हिसकून घेत असाल तर उद्या त्याची काय परिणाम होतील याची मला भीती वाटते. शेतकरी जर एकदा खवळला तर दुसऱ्यांदा एकदा महाराष्ट्र बंद त्याची हाक शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून होईल
अशा पद्धतीचे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आश्वता आहे. त्यामुळं इथून पुढं खाजगी दूध संघ यांनी दर वाढवण्या संदर्भात राज्य सरकार आणि दूध संघ यांनी बसून लवकरात लवकर दूध दर वाढवावा. दुधाला दर, पेंडीचं दर सगळं खालावलेलं आहे. दूध आम्ही रोज काढतोय, पेंडीचा दर वाढलेला आहे आणि दुधाला काहीच भाव नाही. आम्ही आता रोज 30-40 लिटर दूध घालतोय, तरी दुधाचा काहीच भाव नाही. तरी शासनाने आणि आपल्या सोनाई परिवाराने ह्यांनी दुधाला चांगलं लक्ष देऊन दर वाढवावा ही आमची अपेक्षा आहे. विकास कोकरे, लोकशाही न्यूज, इंदापूर. सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये द्राक्ष उत्पादन बऱ्यापैकी झालंय. सांगली जिल्ह्यामधील आटपाडी इथून द्राक्ष उत्पादक शेतकरी कोकणामध्ये द्राक्ष विक्रीसाठी घेऊन येऊ लागलेत. मुंबई पुणे महामार्गालगत द्राक्ष विक्री होताना पाहायला मिळतेय. यानंतर या बातमीपत्रामध्ये आता इथेच थांबूयात. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.